दारू पिऊन झालेल्या वादातून एकानं दुसऱ्याचा खून केल्याची घटना मटाणे तालुका देवळा या गावात काल घडली। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मटाणेत कांद्याचा व्यवसाय करणारे दीपक निंबा साबळे वय 45 व तेथील रंगकाम करणारे संतोष पवार उर्फ ज्वाल्या वय 38 यांनी बुधवारी सकाळी सोबतच देवळा येथे मद्यपान केलं। त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। त्यानंतर मटाणेला निघून गेले। सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान कळवण रस्त्यावरील चिकन दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतोषनं दीपकच्या छातीत धारदार शस्त्रानं वार केला। वार वर्मी लागल्यानं तो जागीच गतप्राण झाला। देवळा पोलिसांनी संशयित आरोपी संतोष पवारला तात्काळ ताब्यात घेतला। दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी आरोपी सूत्रधार व साथीदारांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी देवळा येथील 5 कंदीलवर रस्त्यावर काही काळ ठिय्या दिला। पोलिसांनी समजूत काढत रीतसर फिर्याद नोंदविण्यास सांगितले। सदर गुन्ह्याबाबत देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, विनय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस अधिक तपास करत आहेत। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे, देवळा। नवऱ्याला बारा त्याला फाशी द्यायची। नादा लेकरे ना नादान परिवार नव लागा कोणाच्या आश्रयावर जगू रे देवा। त्या बाळगावला फाशी लागली पाहिजे, फाशी लागली पाहिजे नादान पसार आहे हो दादा, लय नादान पसार।